रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण जेजुरीमध्ये आहोत। जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन या ठिकाणी होतंय। काल सासवडमध्ये असलेली ही पालखी आज जेजुरीमध्ये येते आणि मोठ्या संख्येने जेजुरीकर बांधव आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले वारकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। हा तोच चौक आहे ज्या चौकामध्ये जेजुरीकरांच्या वतीनं पालखीवरती भंडारा उधळत आणि अहम वागा सोहम वागा या हा अभंग म्हणत त्या ठिकाणी पालखीचं स्वागत होत असतं। खंडोबा रायांच्या जेजुरीकडून या ठिकाणी विठोबारायाचं आणि माऊलींचं स्वागत होत असतं। सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्याचं काम केलं जातं। असे अनेक वारकरी, अनेक भाविक भक्त, प्रचंड मोठा वर्ग या ठिकाणी एकत्र आलेला आहे। हरिहरा जो एकत्र येतो ते हे ठिकाण आहे। विठोबा आणि खंडोबा एकत्र येतात ते हे ठिकाण आहे। भंडारा आणि बुक्का एकत्र येतो ते हे ठिकाण आहे। किंवा त्याचबरोबर वैष्णव आणि शैव यांचा जिथं मिलाप होतो ते हे ठिकाण आहे। अशा ठिकाणी या ठिकाणी ही सगळी पालखी आलेली आपण पाहतोय। वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे आणि गर्दी करत असताना हे सगळे वारकरी माऊलींच्या पादुकांचा स्पर्श करण्यासाठी या ठिकाणी आसुसलेले आहेत असं पाहायला मिळतंय। आजचा मुक्काम याच ठिकाणी असणार आहे आणि ही पालखी उद्या इथून वाल्मिकींच्या वाल्याकडे जाणार आहे। पण विठोबा आणि खंडोबा या दोघांचं गोष्ट नेमकी काय, या दोघांमधल्या अनेक वेगवेगळ्या रंजक गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, किंवा याच्याही पलीकडे जाऊन शैव आणि वैष्णव यांचा खरं तर एकतेचा संदेश या ठिकाणावरून जात असतो। तो एकतेचा संदेश नेमका कसा आहे, संतांनी सांगितलेली शिकवण काय, या संदर्भाने आज आपण चर्चा करतोय शिवव्याख्याते निलेश जगताप यांच्याशी। निलेशजी, काय सांगाल की हे जे सगळं आहे खंडोबा, विठोबा किंवा त्याचबरोबर बुक्का आणि इकडं हे जे अभंगांचा आणि पुढे जाऊन भंडारा आहे, तर ह्या सगळ्याचं काय सांगाल तुम्ही? तिथे राही रुकुमाई, इथं मायसाबा नाही, तिथं वेटेवरी उभा, इथं घोड्यावरी शोभा, तिथे पुंडलिक निदान, इथं हेगडी प्रधान, तिथं बुक्क्या चरलेनं, इथं भंडारा भूषण। मला वाटतं या चार ओळींमध्ये बरंच काय सामावलेलं आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत ही सोन्याची जेजुरी आहे। जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं। ज्यावेळेस माऊलींची पालखी आळंदीतून निघाल्यानंतर पंढरीला जात असताना मध्ये जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे। जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हटलं जातं कारण इथं भंडारा उधळला जातो। ज्यावेळेस माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येते इथं भंडारा उधळला जातो, पिवळे पण सगळ्या वातावरणाला असतं। ज्यावेळेस खंडोबा जर आपण पाहिलं, खंडोबा गडावरती खंडोबा शंकराचा अवतार म्हटलं जातं, शैव पंथ आहे। दुसऱ्या बाजूला वारकरी हा वैष्णव पंथ आहे आणि मग शैव आणि वैष्णव अशा दोन्ही पंथांचा मिलाप हा जेजुरीमध्ये होत असतो। भेद भ्रम अमंग असं म्हटणारी सांगणारी वारकऱ्यांची परंपरा आहे आणि इथं सगळे भेद नाहीसे होतात। ज्यावेळेस वारीमध्ये जर आपण पाहिलं तर वारकरी पंढरीला जात असताना वारीसोबत चालत असतात। हा एकमेव टप्पा असा आहे की काही वारकरी अगोदर बरंच पुढे येतात का, तर आपल्या खंडोबाचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। खंडोबा हे महाराष्ट्राचे लोकदैवत आहे, कुलदैवत आहे आणि मग कुलदैवतेचं दर्शन सुद्धा, लोकदैवतेचं दर्शन सुद्धा या निमित्तानं घडत असतं। पालखी सायंकाळी जेजुरीत आल्यानंतर समाजारती झाल्यानंतर सुद्धा रात्री सुद्धा लोक या ठिकाणी गर्दी करत असतात आणि हा दुग्ध शर्करा योग वारकऱ्यांसाठी असतो। कारण पंढरीच्या वाटेवरती चालताना कुलदैवताचं शैव आणि वैष्णव दोन्ही पंथांचा एकत्रित मिलाप या ठिकाणी होतो आणि म्हणून वारकऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण हा जेजुरीमध्ये असतो। अगदीच हे सगळं जे आहे या ठिकाणी वारकरी येत आहेत, एकत्र रंगतायत। पूर्वापारपासून तुम्ही बघत आलाय, पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये हे नेमका काय फरक आहे, किंवा ही कशा पद्धतीने काळ बदलला, बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या तरी सुद्धा हे कसं टिकत राहिलं? वारीचा इतिहास जर पाहिला तर वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। वारीचा सगळा इतिहास पाहताना जेजुरीमधून पालखी या ठिकाणी जात असते। ज्यावेळेस वारी जेजुरीमध्ये यायची, गेले अनेक वर्षांचा इतिहास जेजुरीचा जरी पाहिला तर जेजुरीत पालखी मैदान सुद्धा वेगवेगळे बदलले, जागा बदलली, मात्र वारीत जेजुरीत येणाऱ्या वारकऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललंय। आणि जेजुरीच्या दृष्टीने जर पाहिलं तर जेजुरीमध्ये खंडोबाचा हा गड आहे, त्याच्या बाजूला कडेपठार नावाचा दुसरा गड आहे। अशाच प्रकारचं मंदिर त्याही ठिकाणी आहे, खंडोबाचं मूळ ठाण त्या ठिकाणी आहे। त्यामुळं वारकरी या ठिकाणी आल्यानंतर दोन्ही ठिकाणचं दर्शन घेतात। मंदिराच्या दोन्ही बाजूला या ठिकाणी तलाव आहेत, येणाऱ्या भाविकांची किंवा सगळ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी त्या दृष्टीने सुद्धा नियोजन आहे। आणि आज जेजुरीमध्ये जे वारकरी येत आहेत, शेकडो वर्षांची परंपरा वारीला आहे आणि शेकडो वर्ष वारी या जेजुरीमधून जाते। जागा बदलली, लोक बदलली, वेगवेगळी जागा बदलली, मात्र परंपरा अविरतपणे तशाच पद्धतीची चालू आहे। अगदीच ही परंपरा अविरतपणे चालू आहे। चिरंतन परंपरेनं अनेक भंग पावलेल्या गोष्टी अभंग करण्याचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळं ही लोकयात्रा आहे आणि हे दोन लोकदेव या ठिकाणी एकत्र येत असतात। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, जेजुरी।